स्वागत आहे दोन्ही संघांचं. मोहाशीवाडी वसीम इलेव्हन या नावाने खेळते. मानगाव संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. त्यांचे 2 ते 3 खेळाडू दुसऱ्याच क्रीडांगणावरती गेले होते अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली, परंतु ते उपस्थित झाल्याच्या नंतर आपण लगेच त्वरित आपण मॅचला सुरुवात केलेली आहे. दोन्ही संघांचे जेवढे पाठीराखे उपस्थित झाले असतील त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. भरपूर आपण पाहतायत आजच्या फायनल दिवसामध्ये एक मॅच किमान आतापर्यंत होणं गरजेचं होतं, परंतु थोडंसं उशिरानं आपण धावतोय. सर्वांना सहकार्य आयोजन कमिटीने केलेलं. आता तुम्ही आयोजन कमिटीला सहकार्य करा. कुठल्याही प्रकारचा विलंब न करता तुम्ही आता मॅचला सुरुवात करा. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आपण व्यासपीठावरती या. ओमकार आणि त्यांच्या समवेत स्ट्रायकिंग एंडवरती दिनेश राठोड अर्थातच भाऊ मैदानाच्या आतमध्ये उतरले. नुकताच संदीपजी मसने साहेब यांचं सुद्धा शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. त्यांचं देखील आजचा शेड्यूल पूर्णपणे आता बिझी असेल, कारण 2 पर्व जर आपण पाहिली असेल तर कॉमेंट्रीमध्ये योगदान, त्यानंतर आयोजक म्हणून त्यांचं चांगलं योगदान, संघांना गोळ करणं, त्यानंतर ॲडव्हान्स, या सर्व गोष्टी त्यांना खऱ्या अर्थानं माहीत आहेत, कारण भरपूर वर्षापासून क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्ती आहेत. जेव्हा आम्ही कॉमेंट्री देखील सुरू केली नव्हती तेव्हा तलवाडच्या क्रीडांगणावरती या व्यक्तींची कॉमेंट्री आम्ही ऐकलेली आहे. तलवाडच्या क्रीडांगणावरती कधीही मॅच असू द्या त्यांची वर्णी सातत्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये असायची. खूप चांगलं समालोचन तेव्हा देखील आणि आता देखील अपडेटेड समालोचन तुम्हाला त्यांच्या वतीनं नेहमीच आणि सातत्यानं ऐकायला मिळत असतं. आजच्या फायनल दिवसामध्ये आज संडेचा दिवस, त्यांची देखील सुट्टी आहे, तर आज ते कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्की जॉईन होतील. या वळूयात पहिल्या मॅचकडे. मानगाव वर्सेस वसीम इलेव्हन मोहाशीवाडी. भाऊ स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार. चला पंच मॅचला सुरुवात करा. खरं जय जयकार. पहिला चेंडूचा फर्स्ट बॉल. डिफेन्स करण्याचा प्रयत्न. बाऊंचा जर विचार केला, जे स्ट्रायकिंग एंडवरती दिनेश राठोड ते क्रिकेटपासून 3 ते 4 वर्ष दूर होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचं पुनरागमन. त्यानंतर जेव्हा त्यांचं ज्या वर्षामध्ये आगमन झालं तेव्हा त्याने मोठा धमाका केलेला देखील आपण पाहिलं. तर अंधाधुंद बॅट न फिरवता पायांवरचा चेंडू डिफेन्स करण्याचा त्याने प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला केलाच होता, परंतु समोर व्ही शेपमध्ये चेंडू वर द बॉल सेड. एक रन कंप्लीट. कॉल दुसऱ्यासाठी. थोडीशी मिस्टेक झाली होती, लगेचच 2 धावा. कॉल ओमकारने दिला होता की 2 धावा होऊ शकतात. भाऊनं प्रथमतः थांबवलं, परंतु थोडीशी मिस्टेक झाली आणि ओमकारचा फ्लो पाहून भाऊने देखील त्यांचं क्षेत्र सोडलं आणि 2 धावा पूर्ण. पहिलं षटक केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या द्वारे लाईव्ह टेलिकास्ट. बोलो तयार. कुणाल हवेत खेळतात एक्स्ट्रा कव्हरला. पाहूया डीप मधले खेळाडू पोहोचतील का. जवळपास क्षेत्ररक्षक नाही आहेत, परंतु दूरवरून पोहोचलेत आणि अखेर त्यांना बीट करून चाललाय बॉल. सीमा पार. चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं तर चेंडू अडवला होता, परंतु त्यानंतर थोडेसे धडपडले, त्या कारणास्तव बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या 6 वर. दूर शरीरापासून पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये वळून घेणारा हा चेंडू रीड केलं होतं. लाईनला पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतील का. बीट करून बॉल. आणखीन एक क्लासिकल चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 चौकार 10 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती भाऊ. गुड लेंथ वरती ऑन साइडला खेळलेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नक्की आहेत. मिड विकेटला मिस्टेक. एक पूर्ण आणि थांबवलंय. भाऊनं शेवटचा बॉल आता फेस करतील ओमकार. चांगला चेंडू, चांगला फटका होता. मिड ऑन आतमध्ये. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. शॉर्ट मिड विकेट नव्हता, त्या कारणासह त्या रिजन मधून चेंडू खेळले. डीप मध्ये फक्त एक सिंगल. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 11. पवत अंतिम चेंडू राऊंड द स्टंप्स.
गुड लेंथ वरती हाफ ट्रॅकर नाही रीड करू शकले, फार कमी गतीनं. ही संधी होती, या संधीचं सोनं करू शकलेलं नाहीये ओमकार. कदाचित हा पहिला त्यांचा चेंडू असावा, त्या कारणास्तव ओव्हर कंप्लीट झालं. एक कुणालचं चांगलं षटक, 2 चौकार आले, परंतु 11चं धावसंख्या देणारं हे इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं. ओव्हर नंबर 1 चा खेळ पूर्ण, बिनगडी बाद 11. चला स्टार्ट करा मॅचला. एका ओव्हर नंतर 11 धावा विदाउट लॉस, विदाउट एनी कॅज्युअलिटी. 11 रन पहिल्या ओव्हरमध्ये. बघूयात कशा प्रकारची आता फिल्डिंग सजवली जाईल मानगाव टीमच्या वतीनं. पहिला चेंडू आडव्या बाटने खेचून घेतला भाऊनं चेंडू. क्षेत्ररक्षक होते आणि चांगली झेल त्याने पकडली, सरळ हातामध्ये गेला चेंडू. गॅप शोधण्यामध्ये अपयशी राहिले, पॉवर कमी होती या चेंडूवरती. बॅट्समन आउट. पुढचा चेंडू मिड ऑनला खेळाडू आहेत, डायरेक्टेड होईल का? निसटला चेंडू. विकेटची संधी होती. एक सिंगल या चेंडूवरती. एकच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12. या धावसंख्येवरती एक गडी बाद केला. मोठा अडथळा खऱ्या अर्थानं दूर केला असंच आपण म्हणूयात. आता स्ट्रायकिंग एंडला ओमकार आहे. वेगवान चेंडू, खोलवर टाप्याचा बॉल, चांगला चेंडू होता. ऑफ साईडला प्रॉपर वाईड लाईन त्याने ठेवण्यात आले आणि त्यानंतर हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. डॉट बॉल. टोटल जाऊन पोहोचले ती 12. तिसरा चेंडू इथून डॉट फेकला. एक विकेट, फक्त एकच जाव 3 चेंडूमध्ये. आडव्या बाटने खेळायचं होतं. शॉर्ट स्क्वेअर लेगला जवळपास खेळाडू नाहीये. डीप मधून पोहोचतील का? एक तर पूर्ण केली आहे. कॉल दुसऱ्यासाठी आहे. कोऑर्डिनेशन चांगलं. मिस्टेक जर झाली नसती तर 50-50 चान्सेस नक्की होता. हातामधून चेंडू निसटला. लगेच 2 धावा मनीष आणि ओमकार यांच्या माध्यमातून. 2च्या साह्यानं टोटल 15. 14 झाल्या. 2 झाल्या त्या चेंडूवरती. एक गडी बाद. 14 धावा. स्ट्रायकिंग एंडला ओमकार. दीपक आहेत बॉलिंग मार्क वरती. चांगलं षटक दीपक आतापर्यंत राहिलेलं आहे. फुल टॉस आणि या चेंडूवरती फुल टोल वसुली केली. बॉल सीमा पार, षटकार.
सेन्सिबल खेळतात, परंतु फुलटॉस आल्याच्या नंतर कसा फायदा उचलतात बॅट्समन ओमकारच्या बॅटमधून षटकार 6च्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे गरुड झेप घेत असताना जाऊन पोहोचलेली 20 वरती. आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडली झेल, आणखीन एक फलंदाज बाद. एक षटकार आला होता आणि पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लॉंग ऑनला सहज झेल पकडली आहे. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय, 2 गडी बाद, 20 धावा फलकावर. एकवीस धावा इथून धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 4 मध्ये राजेंद्र आलेत. पहिला चेंडू पाहुयात पंच काय इशारा देतात. वाईड बॉल दिलाय आणि बॉल सीमा पर. एकूण मोफतच्या या बोनसच्या 5 धावा. फलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग एंडला विनायक बिडकर आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती संघाचे संघमालक नसीम खान आहेत. खाली राहिला चेंडू अपेक्षापेक्षा आणखीन एक वाईट चेंडू इथं टाकला जातो. एक्स्ट्रा धावा या ओव्हरमध्ये भरपूर खर्च करण्यात आलेल्या आहेत. गोलंदाज इथून कदाचित चेंज करण्यात आला. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतायत बॉलर राजेंद्र आले होते. कदाचित हा एक्सपेरिमेंट असावा मानगाव टीमचा. धावसंख्या आता जाऊन पोहोचले 27 वरती. 3 ओव्हरमध्ये 21 होत्या. पहिल्याच बॉलवरती 5 मिळाला आणि त्यानंतर हा वाईट चेंडू. टीमची टोटल 27. जी धावसंख्या पाहिजे होती ती धावसंख्या आता 3 ओव्हरमध्ये बनली आहे. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर बॅटला लागला असता तर नक्की बाहेर आला असता. बॅटचा फ्लो किती अप्रतिम होता. ताकदीनं चेंडू फिरवला होता. चांगला चेंडू राहिला, थोडासा दूर राहिला बॅट पासून, अन्यथा या चेंडूवरती एक मोठा फटका जरूर येऊ शकला असता. 27 आहेत. अंतिम ओव्हरमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या बॉलर्सला फाईट करण्यासाठी मदत करतील. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 27. 2 बॉल डॉट आलेत. चौथं षटक सुधीरच्या हातामध्ये दिलंय. पहा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा रन. पहा प्रॉपर सिस्टमॅटिक बॅटिंग चालू आहे, प्रॉपर सिस्टमॅटिक बॉलिंग चालू आहे. बॅकफुटला येऊन आता कव्हर्सला खेळायचं होतं. 2 चेंडू डॉट झाल्याच्या नंतर ही रणनीती चांगली होती विनायक बिडकर यांची खऱ्या अर्थानं. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. एज लागले पाठीमागे. विकेट किपरने इथून झेल पकडली. फलंदाज बाद. टीमची टोटल 28. गडी बाद झालेत ते आतापर्यंत आपण पाहिलं तर 7.
28 धावा, 3 गडी बाद. अंतिमचे 3 बॉल, 2 मोठे फटके. 10 धावा येतील का? हवेत खेळलेत पुन्हा एकदा. पाठीमागे चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही पोहोचणार. निघून चालला चेंडू. 2 टप्प्या अखेर सीमा पार. चौकार. फलंदाज बाद आहे. हिट विकेट झालाय. बाद झाले हिट. परंतु आता इथून मैदानाच्या बाहेर यावं लागतंय किरणला. थँक्यू सो मच. चौकार जरूर आला होता परंतु हिट विकेट झाले. फलंदाज किरण. सूर्यकुमार यादव साईन स्ट्रोक खेळला होता. कदाचित डीप असतील त्या कारणास्तव बॅटला स्टम्प्स लागले. फलंदाज बाद झालेत. धक्का बसला या संघाला. 8वा. हवेत केलेत. काय फटका. फाईन लेगला आणि सीमा पार. गुड शॉट. प्रॉपर कनेक्शन झालं आणि हा षटकार. सो मच. संघाची धाव संख्या या 6च्या मदतीनं 34 वरती आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण फटका पाहिला. चला पाहूया शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येईल का? 34 बनवल्यात. या बॉल वरती 4-6 आल्या तर नंतर नक्की मजा येईल. ओव्हर द स्टम्प्स. हवेत केलं. हो गुड शॉट. के एल राहुलची आठवण करून दिले. नो लुकिंग स्ट्रोक होता. अनप्रेडिक्टेबल अँड अनबिलिव्हेबल. आणखीन एक षटकार. काय फटका खेळलाय. चाळीस झाल्यात. विजयासाठी 41 ची गरज आहे. 2 महत्वाचे षटकार फलंदाज आपण पाहिले विनोद कडून. काय फटके होते विनोदचे. विचार करा जर विनोद पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये असता तर कशा प्रकारचे फटके मारले असते त्याने. बॉल द्या बॅट्समनला असे पंच त्या ठिकाणून इशारा करतायत. संघाची धावसंख्या 40.
41 धावत संख्येचं टार्गेट. शमीम बॉलिंग मार्क वरती पहिल्या ओव्हर मध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज राजेंद्र आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर विनायक आणि बॉलिंग मार्कवर शमीम. पहिला चेंडू नो पंचांना घोषित केला. नो बॉल, एक्स्ट्रा हिट ओव्हर द वेस्ट. पुढच्या टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात. नेक्स्ट मॅच आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल. माळेगाव वर्सेस बडवल या दोन टीम मध्ये पुढील मॅच आहे. दोन्ही संघांचे कर्णधार टॉस करण्यासाठी या. एक रन कंप्लीट. कॉल दुसऱ्यासाठी निघालेत. मिस्टेक आणि थ्रो झालाय, परंतु 2 धावा पूर्ण. पहिला चेंडू नो आला, त्यानंतर 2 धावा या चेंडूवरती मिळतात. असं वाटलं की कदाचित एकच जाईल, परंतु बॉल सर्क्युलर मोशन मध्ये टर्न झाला आणि त्यानंतर या 2 धावा राजेंद्र आणि विनायकच्या. संघाची धावत संख्या 3 वरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती शमीमच्या हातामध्ये हा चेंडू. ऑफ स्टिक चेंडू भरपूर बाहेर टाकला. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन, 4 धावा. सुरुवात दमदार. अगदी आपण पाहिलं तर एक सफिशियंट टार्गेट वसीम 11 मौजवाडी टीमने ठेवलेलं आहे. कारण या क्रीडांगणावर आपण पाहिलं तर 30, 35, 40 धावा या किफायतीशीर राहिलेल्या आहेत. तर पाहूयात आता किती रन शॉर्ट पडेल, की ते बाजी मारेल वसीम 11 मौजवाडी संघ. शमीम पुन्हा एकदा तयार. बाहेर फिरवतोय चेंडू. टप्पा पडल्याच्या नंतर आणखीन एक वाईड बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा चिरण मिळते. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5 वरती. गोलंदाजी मार्क वरती शमीम. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राजेंद्रन आपण पाहत आहेत. माळेगाव आणि भडवल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. हाफ ट्रॅकर एज छान टेकन. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू डीजे. 9 धावा, 1 गडी बाद. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचा चांगला फायदा. चांगला चेंडू हा. टप्पा पडल्याच्या नंतर वळण घेतो. शमीमकडे तीच क्षमता आहे, परंतु कदाचित आज चेंडू प्रॉपर पिचिंग नाही आहे. या ओव्हर मध्ये धावसंख्या 9 वरती आहे. 2 बॉल बाकी आहेत. 1 गडी बाद झाला. 4 चेंडू झालेले आहेत. गोलंदाज ओव्हर द स्टंप्स. वळण घेतोय. टप्पा पिचिंग प्रॉपर झाल्याच्या नंतर शमीमला फटका खेळणं भरपूर कठीण आहे आणि ती गोलंदाजी. 2-3 वाईट बॉल टाकल्याच्या नंतर त्याला चांगला रिदम मिळालाय. सलग 2 चेंडू डॉट. अंतिम चेंडू आता बाकी आहे ओव्हर नंबर 1 मध्ये. चांगला चेंडू. 1 मोर डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. एका ओव्हरच्या अखेरीस संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 9 वरती. 9 धावा आता धावा फलकावरती लागलेल्या आहेत. आणि पाहूयात आता विजयासाठी 18 चेंडूंचा इथून आता खेळ बाकी राहिलेला आहे आणि 18 चेंडूंमध्ये तब्बल 32 या धावा संख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही विनंती करतोय
बडवळ आणि त्याचबरोबर माळेगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी या. मनीष तयार. दूर शरीरापासून वाईड बॉल. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या धावसंख्येवर. अजून विजयासाठी 18 चेंडूमध्ये 31. पुढील मॅचचा टॉससाठी आम्ही विनंती करतोय मालेगाव संघाचे कर्णधार आणि बडवल संघाचे कर्णधार. फलंदाज बाद. मोठा धक्का. धन्यवाद धन्यवाद. संघाची धावसंख्या 10 वरती 31 ची गरज. 17 चेंडूंमध्ये निर्णायक 2 षटकार विनोदचे कुठेतरी फायदेशीर ठरलेत. दहा धावा. आडवा बाटणं हवे ते जवळपास खेळाडू करण पोचतील का. मनीष सॉरी. चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्यात. 2च्या साह्यानं संघाची धावसंख्या देखील पुढे जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवरती. हाफ ट्रॅकर आडवा बाटणं वळवलाय. फक्त डायरेक्शन दिले. चाललाय बॉल 1 बाउन्स चौकार. षटक संपलं दुसरा आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 18 वरती आहे. विजयासाठी आता आपण पाहूयात समीकरण. आता इक्वेशन राहिलेलं 12 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येचं. चला थोडं फास्ट खेळा. आणि बडवल संघाचे कर्णधार आणि माळेगाव संघाचे कर्णधार.
या ओव्हर संपल्याच्या अगोदर दोन कॅप्टन उपस्थित नसेल तर आयोजकांची सूचना आलेली आहे की पुढील मॅच ही 3 षटकांची खेळवली जाईल. आमचे मसने साहेब बघा कसे फेर फटके मारतायत संपूर्ण क्रीडांगणाला. क्रिकेटची प्रचंड आवड. षटक क्रमांक 3 मध्ये भाऊ आलेत बॉलिंग मार्क वरती. त्याचा कशा प्रकारची रणनीती आखली जाईल. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 23 बनवायच्यात. 2 निर्णायक षटकार विनोदचे कारणास्तव हे अस्तित्व टिकून राहिलेलं आहे. पाहूयात आता तिसऱ्या ओव्हर मध्ये 12 मध्ये 23 पहिला चेंडू. आडवा बॅटने खेळाचा होता. चांगला चेंडू. टप्पा पा भाऊचा किती प्रॉपर आहे. निर्धाव चेंडू. डॉट बॉल इथून फेकलाय. गोलंदाज भाऊन सुरुवात बघा. यॉर्कर होता चेंडू. प्रॉपर वाईड यॉर्कर टाकला. 2 गडी बाद 18 हो द स्टम्प्स. गुड लेंथ वरती पिचिंग केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट करतात. डीप मधून खेळाडू आलेत. 1 रन पूर्ण थांबवलाय. फक्त एकच रन. एकेरी दुहेरीनं वसीम इलेव्हन मोहनशेवाडी टीमला काही फरक पडणार नाहीये. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ती 19 वरती. विजयासाठी आता 10 बॉल मध्ये 22 बनवायच्यात. काही गोलंदाज 10 मध्ये आता 22 या धावत संख्येची आवश्यकता इथून राहिलेली आहे. हवेत खेळल्यात आडवा बॅटनं. पाहूयात गॅप शोधलीये का. क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि दर्जेदार झेल डीप मध्ये पकडली आहे. फलंदाज बाद. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज कुणाल आता पोहोचलेत. एज लागली आहे आणि फलंदाज बाद. काय जेल एस्टनच्या पाठीमागे गुड कॅच आणि भाऊशी चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद. करण्यासाठी यावं. गोलंदाज इथून तयार. 8 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे. हवेत खेळलेत आडव्या बॅटनं. ताकद या चेंडूवरती. बॉल सीमा पार. षटकार. ओव्हर मध्ये शेवटचा चेंडू आहे. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचले 25. 7 बॉल मध्ये आता 16 बनवायच्यात. भाऊनं 4 निर्णायक चेंडू टाकले. 5व्या चेंडूवरती हवी ठरला फलंदाज सुधीर. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्विच साठी प्रयत्न केला होता. वाईड लाईनच्या देखील बाहेर चालला चेंडू. टीमची धावत संख्या आता इथून जाऊन पोहोचलेली आहे ती 26 वरती. विजयासाठी आता 7 बॉल मध्ये 15 ची आवश्यकता. 7 मध्ये 15. या चेंडूवरती फटका येईल का. स्कूप करतायत. पाठीमागे चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. पोहोचले. देखरन कंप्लीट. प्रयत्न दुसऱ्यासाठी 2 झाल्यात. निघाले तिसऱ्यासाठी. थांबवलाय. कॉलिंग चांगली आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळतात.
चौकारासाठी पंचांना टेक्निकल रूम मध्ये दाखवण्यासाठी विनंती केलेली आहे. चला कॅप्टन येऊ द्यात बडवल टीम आपला. एंटो कॅप्टन येऊ द्यात प्लीज. चौकार पंचांना इथून घोषित केलेला आहे. 4 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 30. विजयासाठी 6 चेंडू बाकी आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी आता 11 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 11. चला कर्णधार येऊ द्यात. बडवल संघ आपला कर्णधार पाठवा लगेच. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चला भरपूर उशीर होतोय. फिल्डिंग लावून घ्या. मालेगाव संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आम्ही बडवल टीमला विनंती करतोय आपला संघ नायक येऊ द्यात लवकर. फुल टॉस. पहिला चेंडू पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. नो बॉल आणि सिक्सर. फ्री हिटचा चेंडू आहे. डॉट बॉल इथून आलाय. 11ची गरज होती. 6 मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला. आता 5 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बाउन्स. एक्स्ट्रा बाउन्स आणि डॉट बॉल. समोरून चेंडू बाउन्स झाला. पंचांना व्हाईट चेंडू इथून घोषित केला. +1 बाउन्स. व्हाईट बॉल आणि त्यानंतर आपण पाहतायत धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 38. या धावसंख्येवरती विजयासाठी 3 धावसंख्येची इथून गरज आहे. हवेत खेळलेत. गॅप मोठी आहे. पाहूया 3ची गरज आहे. खेळाडू पोहोचतील का. चाललाय बॉल सीमा पार. विजयी चौकार. सामना इथून जिंकलाय मानगाव संघानं. हार्ड लक टीम वसीम 11 मोहनशिवाडी.